आज आपण भोगी स्पेशल मऊसूद दाल खिचडी बनवलेली आहे. दाल खिचडी बनवताना आपण अख्ख्या मुगाचा वापर केलेला आहे, त्यामुळे दाल खिचडी अधिक चविष्ट झालेली आहे. जास्त वेळ न घालवता खिचडी बनवायला सुरुवात करू. पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण खिचडी बनवायला सुरुवात करू. तर खिचडी बनवण्याकरता या ठिकाणी आपण 1 वाटी मूग घेतलेला आहे. मूग आपण 2 तासाकरता कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता. मूग 2 तासाकरता भिजत ठेवल्यामुळे खिचडीमध्ये तो लगेच शिजला जातो. तर या ठिकाणी आपण 2 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. खिचडी आपण तुपामध्ये बनवणार आहोत, त्यामुळे मी तुपाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर तेलामध्ये खिचडी बनवायची असेल तर या ठिकाणी तुम्ही तेल वापरू शकता. अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडलेली आहे. अर्धा चमचा जिरे घालूयात. कढीपत्ता घालूयात आणि हिरवी मिरची घालूयात. अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि मूग घालूयात. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि तांदूळ घालूयात. तांदूळ आपण 3 ते 4 मिनिटांकरता मध्यम आचेवर छान परतवून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालूयात. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. खिचडी आपल्याला मऊसूद बनवायची आहे, त्यामुळे आपण पाण्याचा वापर हा जास्त केलेला आहे. या ठिकाणी जवळपास मी 5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. कुकरला मध्यम आचेवर 4 ते 5 शिट्या द्यायच्या आहेत. तर या ठिकाणी 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मूग अगदी छान मऊसूद शिजलेले आहेत. खिचडी गरम गरमच छान लागते. तर अशा प्रकारे अख्खे मूग वापरून मऊसूद दाल खिचडी आपली तयार आहे. तुम्हीही अशा प्रकारे खिचडी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.